तांबटीचं फाउंडेशन करताना ना कडाचे खुटे ना खूप महत्त्वाचे राहते, कारण त्याच्यावरच आहे ना सर्व सरीचा लोड राहतो. मग इकडं श्यामचं आणि विठ्ठलचं आहे ना अशा पद्धतीने खड्डे करायचं काम चालू होतं. मग आपण हे खड्डे आहे ना खुटे आपल्याला घ्यायचेच नाही. मग याच्यामध्ये आपण काय करणार आहे, आपल्या अँगलच्या जुन्या पिना पडलेल्याच होत्या, मग खाली पिन टाकायची. बागाची 10 नंबर तारा बी आपल्याकडे ना पडेलच होती. त्या तारीला पिना लावून आहे ना कमी खर्चात आपले ना स्टेजचं अशा पद्धतीनं खुटे न करता काम चालू आहे. मग खड्ड्यांचा काय विषय नाही, थोडाफार मागा पुढे झाला तर. पण मग सेंटरचे जे आहे ना, मग तिथं श्यामला म्हटलं तू ड्रिपचं नळ्या सुद्धा आहे ना व्यवस्थित बाजूला पाहून घे, काढून घे, आणि जिथं मोकळं झाड आहे तिथंच खड्डा घे, आणि आपल्या तांबटीच्या झाडाला सुद्धा आहे ना नुकसान झालं नाही पाहिजे. जय हरी माऊली. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. बोकडदाराचे सानप साहेब आणि ही छोटी फॅमिली ना आपल्याला भेटाय. ते म्हणे आम्ही पुढे जाऊन परत मागं आलो का आम्ही अंदाज केला की हे क्षेत्र आहे ना तुमचा व्हिडिओ मध्ये रोजच भेटतो, पण आहे ना प्रत्यक्ष आज तुमची भेटच घ्यायची होती. मग आहे ना आपण या सानप फॅमिलीची आपली भेट घेण्यासाठी थेट वावरात आल्यामुळे ना धन्यवाद मानले. काय रे आवरण पटापटा का बर याला काय लागत चालू व्हायला? आपल्याला काही चालू आहे ना म्हणलं, याला आहे ना आता माहितीतलाच माणूस बोलावं लागेल. मग पुंडलिक तात्याशिवाय पर्यायच नाही. मग पुंडलिक तात्याला म्हटलं चला या लवकर. मग पुंडलिक तात्या आणि सोनू सोयरे आलेच लागेल. पुंडलिक तात्याला ना 10वी मध्ये माझ्यापेक्षा ना 42% कमी होते. शेती करताना ना लय पुस्तकीकडे काही कामाची नाही, त्याला ना प्रॅक्टिकलच नॉलेज लागत. मग पुंडलिक तात्याला आहे ना हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ना 100% इतकं जास्त काही मापच नाही. पुंडलिक तात्याने ना सगळं चेक बी केलं, 2-4 झटक्यामध्ये ना मशीन दिलं आणि चालू करू.